इंटरव्ह्यू काही झालाच नाही. त्यात मामांचे सारखे सारखे फोनही येतात. आता घरी पोहोचताच प्रश्नांची सरबत्ती सुरू होणार. जाता जाता त्या मुलीला पाहून जायचं का? हा मुलगा इंटरव्ह्यूला गेलेलाच नाहीये. दादा बस बस. अरे पण एक फोनही नाही केला त्यांनी काही. हे मी पाणी घेऊन येतो. बस 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 शांत हो. गेलाय कुठे समजायचं काय आपण मला सांग. एक फोन पण करत नाहीये. त्याचा फोन नॉट रिचेबल. पाणी घे. पाणी काय तू पण फोन लावून बघ. हो फोन कर. अरे असेल काहीतरी कारण. अरे त्याला घरी तर येऊ दे. अरे पण एक फोन लागलाय लागलाय लागलाय. कट केला. ओ मागे काय कुठे काय कुठे म्हणजे आतमध्ये. सई ताईंना आता तुम्हाला भेटता येणार नाही. अच्छा, डॉक्टरांनी सांगितलं का? माझे मालक म्हणालेत कोणाला एंट्री द्यायची नाही. तुमच्या मालकांना हे माहिती आहे ना की तिला इथं मीच घेऊन आलो होतो. ऍडमिटही मीच केलंय म्हणून चौकशीसाठी आलोय. आणि तुम्ही होता ना तिथे? होतो पण आता आतमध्ये जायचं नाही. साहेबांची ऑर्डर आहे. अरे आज जातो चौकशी करतो आणि निघतो एवढं काय त्यात? हे बघा आतमध्ये कोणालाच सोडायचं नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे. अरे काय खाणार नाही तुमच्या ताईला? मला काही फार हाऊस नाही तिचं तोंड बघायची. अहो जा ना, तेच तर सांगतो. अहो माझी नोकरी जाईल. गेल्या खड्ड्यात. तिला नाही ना भेटलो तर काहीही फरक पडणार नाही. माणुसकी म्हणून आलो होतो. खाली रिसेप्शनला चौकशी करतो आणि निघतो. सर सर हाच तो. कोण? हा ह्याच्यामुळेच आपला प्लॅन फिसकटला. ह्याने सई मॅडमकडे आपली चुगली केली. हाय, रूम 202 मध्ये सई म्हणून आहे. ए झिरो, इथे काय तुझं? हा सईलाच भेटायला आलो होतो. तिची तब्येत. नाव घ्यायचं नाही सईचं. एक्सक्यूज मी. हे बघा मीच तिला इथे. काय तूच तिला काय? हा काय करणार तू? हे बघा. ए काय करणार काय तू? हा पैसे पाहिजे ना तुला? तोंडावर मारतो तुझ्या पैसे. कसला माज आहे हो तुम्हाला पैशांचा? इकडं माणुसकी दाखवायची सोय नाही राहिली. सारखं आपलं पैसे पैसे. हे तुमचे पैसे आहेत ना, ठेवा तुमच्यापाशीच. मला नकोत. आणि तुमच्या मुलीलाही नाही भेटायचंय मला. ए काय रे, लागतोय का फोन? हो नाही लागतोय. काय होतोय? कट करतोय. आता फोन उचलायला काय होतंय ह्याला? ज्यूस पिऊन घे. नको अगं थोडासा बाळा. नको मला फक्त घरी जायचं. चला चला सई बेटा घरी जाणार. सावकाश. चलो हळू. हा पर्स दे ना. आरामात. हळू हळू. चंदू जी सर. कोणाला आज जाऊ दिलं नाहीस ना? हो नर्सला. ते सोडून. नाही नाही कोणालाच नाही. शाबास. आता अजून एक काम. ताईवर कंप्लीट कंट्रोल ठेवायचा. तिला बेडवरून अजिबात खाली उतरू द्यायचं नाही. रेस्ट म्हणजे कंप्लीट बेड रेस्ट. येऊ दे त्यालाच. आज गप्प बसणार नाहीये मी. एक गोष्ट धड सांगेन असं आलेलं आहे. अरे पण दादा. MBA झाला म्हणजे काय शिंग फुटली का काय आला? दादा आला. आधी आला बघ. आधी आला. थांब इथेच थांब. दादा मामा. अरे कुठे गेला होतात आपण? ते इंटरव्ह्यूला गेलेलास? हो इंटरव्ह्यूला गेलो होतो. खोटं बोलतोय हा. अरे मी खरंच इंटरव्ह्यूला गेलो होतो. ढळढळीत खोटं बोलतोय. मी का खोटं बोलेन? अरे नाही तो खरं बोलतोय. त्याचा चेहराच सांगतोय. हो 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 मी खरंच गेलो होतो इंटरव्ह्यूला. कसा झाला इंटरव्ह्यू? हा इंटरव्ह्यू नाही झाला. आता आलं ना खरं बाहेर. अरे मी तिथे 5:45 पोहोचलो होतो. पण ते साहेब आधीच ऑफिस मधनं गेले होते.
साहेब आधीच केले होते, 6च्या आधीच. पण मग एवढ्या उशिरात जायचंच कशाला म्हणतो मी? काय दादा, काय रे? अरे रस्त्यात एका मुलीला चक्कर आली. मुलगी मुलगी मदत करायला कुणीच नव्हतं आसपास, म्हणून तिला हॉस्पिटलला तसंच घेऊन गेलो बेशुद्ध अवस्थेत. तिथल्या फॉर्मॅलिटीजला थोडासा वेळ लागला म्हणून. नाही म्हणजे तसंच नव्हतं ना तिला सोडता येत. आता वाटतंय चूकच केली, मदत केली आणि नंतर अपमानही करून घेतला. जा पटकन हातपाय धु. आणि हे बघ, देवापाशी दिवा लाव. म्हणत राहा, मुलाखतीची वेळ काय होती? 4 ते 6 ना. मग एक मुलगा जर का 5:45 तिकडे आला होता तर त्याची मुलाखत झाली का नाही? नाही नाही, मला कोणत्याही सबबी नकोत. ऑफिसची वेळ जर का 6 वाजेपर्यंत होती तर तुम्ही आधी का बाहेर पडलात? आणि हे रोज कशावर होत असेल? लक्षात ठेव, माझ्याकडे सगळ्या गोष्टीची नोंद होत असते. सावध राहा मल्होत्रा. ह्याच्या पुढे असं होता कामा नये. ऑफिसच्या बाहेर 6च्या आधी कुणीही पडणार नाही, लक्षात ठेव. हा, पडायचं नाही बाहेर. काय या रूमच्या बाहेरही नाही पडायचंय आणि बेडवरनं खाली पण नाही उतरायचं. तुला जे काय हवंय ना ते सगळं इथे मिळेल. बेडवर कम्प्लीट बेड रेस्ट. हो पण एवढं काही झालं नाहीये तिला. म्हणजे डॉक्टरांनी पण बेड रेस्ट नाही सांगितलीये. तू गप ना, गप ना, तू गप ना. काय मी बोलतो ना तेच होणार आहे. अरे पण हे चंदू, ताईंना जे हवंय ते सगळं इथे मिळालं पाहिजे, कळलं? डॅड, असं काही होणार नाहीये. आपण ना या विषयावर नंतर बोलूया. तिला ना आता आरामाची गरज आहे. सई बेटा तू रेस्ट कर. हा तू चल. नो नो, नंतर. आत्ताच. ए झिरो, इथे. तुला काय करायचं ते माहिती आहे ना? जी साहेब. नाहीतर माझी नोकरी जाईल. हा, चल आउट. झालं तुझं? हो. हा चल चल मग. गाडीचे 8,000च झाले होते, वरचे परत करतोय. सई नाही अगं, तो खूप चांगला आहे. अगं तुला माहितीये का, त्यानेच तुला उचलून आणलंय इकडे. त्याला बिचाऱ्याला कुठेतरी इंटरव्ह्यूला पोचायचं होतं. तुझ्यामुळे उशीर झाला असणार आहे खरं तर त्याला. नाहीच म्हणायला हवं. हा सई बोल ना. एक काम होतं. सई तू बोल ना, तुझ्यासाठी काही. त्याला थँक्स म्हणायचंय. कोणाला? आदित्यला. मी सांगेन ना. मी त्याला भेटून थँक्स म्हणणार आहे. तू त्याला फोन लाव. कशाला? तू आराम कर ना. नाही ना, फोन लाव. हा काय आहे? हा अरे त्या सईला ना. तिचं नाव घेऊ नकोस. त्या मुलीबद्दल मला काही ऐकायचं नाहीये. अरे पण ऐक तरी. काय ऐकू? तिला एकतर बघायला तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो. खूप सुनावलं तिच्या बापाने मला. तोंडावर पैसे फेकत होता माझ्या. जाऊ दे, जसा बाप तशी बेटी. 1 नंबरचे कृतज्ञ. अरे तसं नाहीये. आणि कृतज्ञ म्हणजे? सोड ना. आता काय हवंय? परत पैसे हवेत. अरे मग देता कशाला? 10 वेळा आपले द्यायचे परत घ्यायचे, द्यायचे परत घ्यायचे. काय चाललंय?
एक तर इथे इंटरव्ह्यू सोडला आणि तिला जाऊन ऍडमिट केलं. नंतर बघायला गेलो तरीच्या बापाची ही मिजाज. जाऊ दे ग, चांगुलपणा नडला माझा. सगळ्यांसमोर अपमान करून घेतला. सॉरी ना. तू कशाला सॉरी? सोड ना. हे बघ, मी माझं कर्तव्य केलं. वर घरी जाऊन ओरडाही खाल्ला. अरे सईला ना तुला भेटायचं होतं. का? आता आणखी काय उरलंय? हे बघ, आयुष्यात मला पुन्हा तिला भेटायचं नाहीये. पण ऐक तरी. तुला भेटायचं असेल तर सांग, तिला मी परत कधी भेटणार नाही. हा? हसतीयस काय? काय? काय नाही, माझी आई विचारत होती ना हसतेस काय. हा चल. ऐक ना, सईला ना एकदा भेट ना. तिला फक्त तुला थँक्स म्हणायचंय. नाही म्हणजे नाही. ह्या जन्मात पुन्हा कधीही तिला भेटणार नाही. कळलं? चल बाय. किती आगाऊ आहे हा? असं कसं भेटायचं नाही? आता ते मी कसं सांगू? ते काही नाही. माझं थँक्स ऐकायला त्याला मला भेटावंच लागेल. मग पुन्हा आयुष्यात कधीही नाही भेटला ना तरी चालेल. सई ऐक ना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो. आदित्य उठ रे. समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महागणाधिपते नमो नमः. आदित्य ऊन आहे, उठ आता. चल हे घे, उठ उठ. घडी घालून ठेव. हं अरे उठ. किती उशिरा उठशील? लहान लहान मुलं तिकडे शाळेत गेली सुद्धा. तू लोळत काय पडलायस? अरे सकाळी लवकर उठावं रे. हे आणि हे बघ, ते तुझं पाणी काढून ठेवलं आंघोळीचं. गरम आहे तर वेळीच आंघोळ करून घे. गार झालं की मला सांगू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, 7च्या नंतर जो उठतो ना त्याचा मेंदू गंजतो. कळलं? वेळेवरती उठावं. आणि हे पहा, नाश्त्याला तुला आणि आपण जे करून ठेवले ते खाऊन घे. नाश्ता झाला की आपण गोळ्या द्यायला विसरू नकोस. दुपारच्या जेवणामध्ये उसळ केलेली आहे, पण आपण पालेभाजी आणि भाकरी दे, नाही तर पादत बसतात दिवसभर. आणि हो, त्या शकू आजीच्या नातवाचं लग्न आहे आज. तर तू आणि बंधू जा. आहेराचं पाकिट भरून ठेवलेलं आहे मी. समजलं? मामा नाही गेलं तर नाही चालणार का? का जायचं का नाही पण तुला? नाही जाईन. मग लगेच नाही गेलं तर नाही चालणार. जा. हा आवरा आवरा पटापट आवरा. येतो मी. आदित्य लोळत पडू नको. उठ. आवरा आता. गेलो. काय चाललंय तुझं? कोण आहे? ओरडू नकोस. सई उठेल. ती उठलीये. सई, तुम्ही काय करताय इथे? अरे सई बेटा, कशी आहेस तू? कसं वाटतंय तुला आता? बरी आहे. चालायचं नाही, अजिबात उठायचं नाही बेडवरनं. चला झोपा झोपा झोपा. डॅड, अरे मला ब्रश करायचा, उठू द्या ना. तुला जे हवं ते सगळं बेड मध्ये मिळेल. चंदू. ए डॅड यार. नाही नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये. प्लीज तू बेडवरनं उठणार नाहीये. डॅड प्लीज यार. मला ऐकायचं. ऐक ना, तिला फ्रेश होऊ देत. तुला वॉकला नाही जायचंय? अगं पण अरे मॉर्निंग वॉकला जायचं नाही. चल चल माझ्याबरोबर. मी तुला सांगते, ऐक. तू ना खरंच. ए झिरो,
तिच्याकडे नीट लक्ष ठेव आणि तिला फोनवर बोलू देऊ नकोस. तिला बेडवर अजिबात उतरून द्यायचं नाही, नाही तर तुझी नोकरी आणि मी आहे, लक्षात ठेव. तू ना बिंडोकपणाचा कहर आहेस, कहर. आता काय केलंय मी? मुलीची काळजी पण घ्यायची नाही? अरे हो बाबा, काळजी घ्यायची, पण ही कसली अघोरी काळजी? मी तुला सांगते, अशाने ना ती कंटाळेल ना तुला. अजिबात कंटाळणार नाही. ती माझी मुलगी आहे, तिला माहितीये तिचा डॅडू कसा आहे ते, कळलं? मग आणखीन किती दिवस असा बांधून ठेवणारच तिला? घर जावई येईपर्यंत बांधून ठेवणार आहे. तो आला ना की त्यालाही बांधून ठेवणार आहे, मग तो तिला बांधून ठेवेल, कळलं? कळलं, पण असा मुलगा मिळायला सुद्धा हवा ना, नाहीतर हिच्या बरोबर त्याची सुद्धा काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. असाच मुलगा शोधणार आहे मी. हुशार, स्मार्ट, श्रीमंत, माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी घेणारा. उजेड, हुशार, स्मार्ट नाही, आपली सई हुशार आहे, ते एक चांगलं आहे. आणि म्हणूनच ती माझ्यासारखा मूर्खपणा अजिबात करणार नाही. मूर्खपणा? काय मूर्खपणा केलास तू? जाऊ दे, आता जुन्या गोष्टी उगाळायला मला सुद्धा अजिबात आवडत नाही. पण मुद्दा काय आहे की आपली सई अतिशय हुशार आहे, म्हणून तुला म्हणते जरा सांभाळून राहा. तुझ्या भपक्याला ती अजिबात भाळणार नाही. तिच्या पसंतीचा एखादा चांगला मुलगा तिला सापडला ना की तुझ्या बंधनातून ती मुक्त होईल आणि भुर्क निघून जाईल. तुला सुद्धा कळणार नाही. मला भपका म्हणाली? या अप्पा, या सावकाश. कोण रे हा? अप्पा हो, आरसा आहे तो, तुम्ही जात. अरे हो, खरंच की इतका म्हातारा झालो मी. आदित्य बाळा, माझं वय काय? 86. 86 म्हणजे फार वेळ नाही राहिला आता. बाळा, आता तुझं लग्न व्हायला हवं लवकर. मी तुझ्या आईचा हात हातात घेऊन वचन दिलं होतं की तुझी काळजी घेईन आणि जोपर्यंत तुझं तुला मिळवून देत नाही तोवर प्राण सोडणार नाही. अप्पा, आता काही करायलाच हवी. चला आवरून तयार हो. पटकन लग्नाला जाऊ, कारण मला पुढे काम आहे. ते हे आहेरचं पाकिट दिलंय दादाने, तोंड टाकू पटकन आणि निघू. मामा ऐक ना, एकटाच असेल का रे प्लीज? मला खूप कंटाळा आलाय रे. नक्की? हा, बघा नाही तर मग दादा व्हायचा गेल. घे ना. हा जी, हा जी, हा जी, हा हा, आता हूँ. जाशील ना रे हा लग्नाला? हा 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 बघतो. चंदू काका, फोन कुठे आहे माझा? नाही, मला नाही माहिती. मी शोध. नाही नाही नाही, तुम्ही खाली उतरू नका. स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे साहेबांनी, खाली उतरायचं नाही. मग मला फोन शोधून द्या माझा. मोबाईल वरती अजिबात बोलायचं नाही असंही साहेबांनी सांगितलेलं आहे. हे काय? हे काय आहे? चंदू काका, मला आत्ता लगेच माझा फोन द्या, आत्ताच्या आत्ता. मी उतरू? नाही नाही, खाली उतरू? नाही. 3 महिन्याच्या आत जर का मोबाईल दिला नाहीत ना तर 1 2. नाही नाही, थांबा, देतो. तुम्ही उतरू नका, थांबा, मी देतो. हे घ्या. पण ताईसाहेब, बोलून झालं की लगेच मोबाईल माझ्याकडे द्या प्लीज. चंदू काका, मला भूक लागली आहे खूप, मला काहीतरी खायला द्या ना. हे घ्या. चहा देऊ का तुम्हाला? मग चहा नको मला. मग हा, हे घ्या, फळ द्या. नाही, मला फळं पण नको. मला कसं तरी होतं, मला उलटी होईल असं वाटतंय. मला काहीतरी मस्त चमचमीत खायला आणून द्या ना. बरं, पण तुम्ही खाली उतरू नका, मी आलो.
हॅलो. हा लगेच माझ्या घराखाली आहे. पण तुला बरं नाहीये ना, तुझे डॅड पाठवतील का? ते बघते मी, तू ये घराखाली. पण कुठे जायचंय? आदित्यला भेटायला. पण तो नाही म्हणालाय ना. असू दे, मला भेटायचंच आहे. गाठूयाच त्याला.